नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव तायवाडे, दत्तकृपा ॲग्रो एजन्सीज मोर्शी. आपण खानापूर येथील रुपेश भाऊ ठाकरे यांच्या शेतामध्ये मिरचीच्या शेतामध्ये आलेलो आहे. यांना आपण 10 ते 15 दिवसापासून मिरचीवर ट्रीटमेंट करत आहे. आणि ट्रीटमेंट करत असताना यांच्या ज्या अडचणी होत्या, जसं कोकडा आलेला आहे, फ्लावरिंग स्टेजवर व्यवस्थित नाही आहे, खत नियोजन नाही आहे, पिवळे पण झाडं पडलेले आहे, अशावर यांनी आपल्याकडून 2दाच एकदाच फवारणी आणि एकदा खतं आणि काही औषधी नेलेले आहेत. त्यानंतर त्यांना जो फीडबॅक आलेला आहे, आपण इथं आलं प्लॉटवर, हे जे मिरचीची श्री व्हेरायटी आहे आणि हे जे आहे हे तलवार व्हेरायटी आहे. या 2 व्हेरायट्या दिसन तुम्हाला. श्रीची जी ओळख आहे, थोडे पोपटी कलरचे पानं दिसतात, ते श्रीमध्ये ओळखले जाते. तलवार हा थोडा डार्क असतो श्रीपेक्षा. ही दोन्ही मिरचीच्या व्हेरायटी आहे. आणि आपण इथे जे केलं आहे, पहिलं आपलं नियोजन काय केलं आहे, आपण पहिले खतं देऊन, थोडेफार खतं देऊन याला पहिले स्ट्रॉंग केलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3P मायटीसाईड, व्हाईट प्लाय आणि फंगीसाईड्स देऊन यांना या प्लॉटला पूर्ण रिकवर केलं, ज्या फंगसपासून किंवा त्या किडींपासून. सोबत अळीचा प्रकार भरपूर प्रमाणात आला होता. यांनी खूप महागडे औषधं मारले अळीसाठी, पण त्यांना काही रिझल्ट मिळत नव्हते. नंतर आपण त्यांना एक औषधं दिली. त्यांनी ते औषधी फवारल्यानंतर त्यांच्या इथे अळी हे नाहीशी झाली. आणि आज बघू शकता, आज जवळपास 8 ते 9 दिवस झालेले आहे आणि प्लॉट हा बघा अजूनही तुम्हाला रिफ्रेश आणि क्वालिटी वाईज दिसत आहे. तर आपण नेमकं काय केलं, कसं केलं हे तुम्हाला आता मी सांगितलंच आहे. पण बाकी जे आपण औषधी दिल्यानंतर शेतकऱ्यांकडून जे फीडबॅक घ्यायचा, आपण ते रुपेश भाऊंकडून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव रुपेश जानरावजी ठाकरे, राहणार खानापूर, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. तुमचा मोबाईल नंबर? 9975 900 211. तुम्ही काय केलं तुमच्या मिरचीसाठी? मी पहिले मिरची लावली आणि त्यांना माझं जे खत होतं ते नियोजन केलं आणि फवारे मारले, रंगारंगीचे फवारे मारले, चांगलं ओरिजिनल औषध मारलं, कोराजन मारलं आणि खूप प्रयत्न केले, पण ते काही जमत नव्हतं. अळी मरत नव्हती आणि जे मिरचीचे ग्रोथ आहे, फुलं आहे, फळं आहे, हे अजिबात नव्हतं इले. आणि मग मला असं समजलं का मोर्शीला चांगले जबरदस्त म्हणजे दुकान आहे बा, आणि दत्तकृपा जी ॲग्रो एजन्सी आहे, ह्या दुकानामध्ये जा आणि तुला चांगलं औषध मिळेल. मग तिथं दुकानामध्ये आलो मी. त्यावेळेस तुम्ही मला औषध दिलं, 2 रकमचं औषध दिलं आणि ते मी स्प्रे केल्यानंतर मला 2-4 दिवसानं एवढं जबरदस्त वाटला प्लॉट. फुलं, फळं आणि मिरचीची ग्रोथ 1 नंबर वाटली मला. आणि मिरची जसं बाकीच्यांचा मर रोग किंवा जो बोकड्या रोग येतो, व्हायरस येतो, याच्यापासून आपल्या इथं काय प्रकार आहे? नाही, मर तर आहेच नाही आपल्याकडे. आणि जो व्हायरस म्हणतात, जो व्हायरस तर नाहीच आहे, क्वचित दिसून राहिला फक्त थोडं दिसून. हां, एकेरी पण असा काही भरपूर नाही, भरपूर नाही. तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आपल्या दत्तकृपाबद्दल? आणि फसवेगिरी चालू आहे सर्वीकडे दुकानदाराची. आणि जे आपल्याला जे ट्रीटमेंट पाहिजे आहे ते नाही मिळत आहे. आणि जे आपल्याला जे सांगते दुकानदार, हे मारा, ते मारा, ते काहीच नका मारा तुम्ही. मोर्शी तालुक्यामध्ये जे दत्तकृपा ॲग्रो एजन्सी आहे, त्यामध्ये आपल्याला जे अवेलेबल पाहिजे, ते जे बिमारी आहे तेच औषध मिळतील. आणि 1 नंबर रिझल्ट आहे या औषधचा. आणि तुम्हाला फक्त औषधं देते का औषधाबद्दल माहिती, पिकाबद्दल माहिती पण मिळतो? नाही, पिकामध्ये तुम्हाला जे विचारते तुम्हाला काय झालं आहे, काय नाही आहे, त्यानंतर औषध देते, 1 नंबर औषध देते. आणि तुम्हाला बाकी काही अडचणी, म्हणजे औषध दिल्यानंतर खूप महागड्या वगैरे औषधं? नाही, एक सिजनेबल रेट आहे आणि सिजनेबल असून कमी किमतीमध्ये चांगलं औषध आणि रिझल्ट 1 नंबर. तर धन्यवाद रुपेश भाऊ. आपण शेतकऱ्यांना म्हणजे मिरची पिकातील जर काही अडचण असेल तर तो कोणाला रिकमेंडेशन करणार, म्हणजे कोणाला सांगणार का कुठे जायचं? आणि एकच सांगेल त्यांनी का श्री दत्तकृपा ॲग्रो एजन्सी मोर्शीला तिथे जावे. तिथून म्हणजे प्रत्येक जे ट्रीटमेंट आहे, जे औषध पाहिजे ते मिळतील. आणि एकदम फ्रेश मिरची, ना अळी, ना कोकड्या, ना व्हायरस, आणि ग्रोथ 1 नंबर. तर शेतकरी मित्रांनो, हा जो आज आपण प्लॉट बघायला आलो आहे, मी याच्या आधी खूप प्लॉट बघितले आणि कधी व्हिडिओ केला नाही. पण आता शेतकऱ्यांची डिमांड झाली की आपण एवढं प्लॉट बघता, तुम्ही डेव्हलप करता, पण आम्हाला पण माहिती होत नाही की नेमकं काय होतं आहे तुमच्या प्लॉटमध्ये. तुम्ही जर व्हिडिओज त्या थ्रू आम्हाला सांगितलं आणि आम्हाला माहीत होईल का नाही बा शेतकरी काय बोलतो आहे, काय कसं त्याच्या प्लॉटमध्ये फरक पडतो आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण हा यूट्यूब चॅनल आज दत्तकृपा ॲग्रो एजन्सी या नावानं यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहे. हे पहिला व्हिडिओ आपल्या रुपेश भाऊचाच पडणार आहे आणि तिथे तुम्हाला रिझल्ट दिसूनच राहिलेला. अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीकरिता आपल्या दत्तकृपा ॲग्रो एजन्सी मोर्शी दुकानाला भेट द्या. धन्यवाद.